नमस्कार मित्रांनो, तुम्ही हे 5 आशीर्वाद तुमच्या मुलांना रोज देता का? नाही? मग आजपासूनच करा सुरुवात. या 5 शब्दात दडली आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची शिदोरी. दररोज न विसरता द्या हे 5 आशीर्वाद. कधी द्यावेत ते जाणून घ्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. त्यांना उत्तम शिक्षण, सोयी सुविधा देतो. पण या सर्वांपलीकडे एक गोष्ट अशी आहे जी मुलांच्या व्यक्तिमत्वात आणि नशिबात मोठे बदल घडवून आणू शकते. ती म्हणजे पालकांचे आशीर्वाद. मुलांच्या डोक्यांवर मायेने हात ठेवून दिलेला आशीर्वाद हा केवळ शब्द नसून ती एक सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण असते. दररोज न विसरता द्यायचे ते 5 प्रभावी आशीर्वाद आणि त्यांचे महत्त्व याप्रमाणे. विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवते तेव्हा ती एक प्रकारचे हस्तस्पर्श तंत्र असते, ज्यामुळे मुलाला सुरक्षित आणि प्रेमळ वाटते. आध्यात्मिक भाषेत याला शक्तिपात किंवा ऊर्जेचे संक्रमण म्हणतात. 1 नंबर, कीर्तिमान भव. केवळ प्रसिद्धी मिळवणे म्हणजे कीर्ती नव्हे, तर आपल्या चांगल्या कर्मामुळे समाजात ओळख निर्माण होणे म्हणजे कीर्तिमान होणे. हा आशीर्वाद दिल्याने मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजतात आणि त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळते. 2 नंबर, आयुष्यमान भव. हा आपल्या संस्कृतीतील सर्वात पुरातन आणि महत्त्वाचा आशीर्वाद आहे. मुलाला दीर्घायुष्य लाभो आणि ते आयुष्य सत्कारणी लागो ही त्यामागची भावना असते. यामुळे मुलाच्या मनात जीवनाप्रती सकारात्मकता निर्माण होते. 3 नंबर, यशस्वी भव. यश म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हे, तर जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे. यशस्वी भव म्हटल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना कष्टाची गोडी लागते. 4 नंबर, बुद्धिमान भव. बुद्धी म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमता, विवेक बुद्धी. हा आशीर्वाद मुलांची एकाग्रता वाढवण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. 5 नंबर, निरोगी भव. सुखी निरोगी काया असं म्हटलं जातं. शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. हा आशीर्वाद मुलांना शारीरिक व्याधींपासून दूर ठेवण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी ऊर्जा देतो. हे आशीर्वाद कधी आणि कसे द्यावेत? तर या आशीर्वाद देण्यासाठीची वेळ सकाळी म्हणजेच मूल झोपेतून उठल्यावर, सायंकाळी दिवे लागणी झाल्यावर आणि श्लोक म्हणून त्यांनी नमस्कार केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे 5 आशीर्वाद द्यावेत. मुलांच्या डोक्यावर सहस्त्राकार चक्रावर उजवा हात मायेने ठेवा. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून स्मित हास्य करून हे 5 आशीर्वाद रूपी हे शब्द उच्चारा. परिणाम, यामुळे पालकांचे आणि मुलांचे नाते घट्ट होते आणि मुलांना एक प्रकारचे मानसिक संरक्षण मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.